आम्ही आल्या जिंदगीत लय कुटाने गेले, पण कॉलेजला गेल्यावर प्रश्न पडला नेमका आपण कॉलेजला आलोत का हॉस्पिटल मध्ये कामाला लागलो. कारण आमचे कार्यकर्ते कुठं पण काट्या कुट्यात फुल सापडीत फिरत होते. ते पाहून म्हणलं इथं काय आता नाद नाही राहिलेला. आणि तुम्हाला तर माहिती इथं सारख्या ब्लॉगर म्हणल्या विषय थोडा लेट होतो, पण डायरेक्ट खिशातच होतो. आणि भैया विषय खिशातच केला. तर जय श्रीराम भावांनो, मी तुमचा लाडका सारख्या ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आजपर्यंत भैया आपण बँकेत पैसे काढायला कुठं अंगठा नव्हता लावला, पण इथं कॉलेजला हजेरी लावायला अंगठा लावाच लागला. प्रॅक्टिकल मुळे सारे पोरच कॉलेजला आलते, मग काय विषय सारा खिशातच झालता. भैया मॅडमचा विषय खोलच होता. मॅडमने आम्हाला प्रॅक्टिकलला सामान आणायला सांगितलं होतं. आणि भैया हे कॉलेज तुम्ही कधी बघितलंय का नाही हे कमेंट मध्ये 100% सांगा. प्रॅक्टिकलला या भैयाची चालली होती फुलाची कापा कापी. आपलं फुल तर पहिल्या दानक्या तुटलं होतं. या भैयाचा विषय खिशात नव्हता तर कानाला होता. भैया आपण आल्या जिंदगीत कधी वडावडीचे कुटाने केले नव्हते, पण हे भैया फुल प्रेशर लावून वडीत होता. आपल्याला लागली होती खूप भूक, मग काय आपण गेलो डायरेक्ट वडापाव खायला. भावानं मग आपल्याला घ्यायचे होते थोडे कपडे, मग काय आपण गेलो पंढरी मेन्स वेअर मध्ये घेतले कपडे. भैया 7:30 तर काय आमच्या हात धुवूनच माग लागलेली आहे. म्हणलं नशीब गांडू तो क्या करेंगा पांडू. तेवढ्यात आक्या म्हणला जरा विषय खिशात करतो, चला चहा प्यायला. त्या रावल्याने शाळेत कधी आल्या जिंदगीत सरळ रेषा वाढल्या नव्हत्या, पण इथं काय दोरीतच रेषा वाढल्या. भैया आपल्या गुरांना मका आणल्याशिवाय काय जमतच नाही, पण आपल्या फॉर्च्युनरचा लय जबर ऍक्सिडेंट झालता. मग भैया बोलवले मिस्त्रीने, केली फॉर्च्युनर रिपेअर. गडी म्हणले लय दिवस झालं बिर्याणी खाल्लेली, आता काय बिर्याणी करावंच लागलं. मग भैया आपण पण पोरं गोळा केले, नातखोळा बिर्याणीचं नियोजन केलं. तो कार्यकर्ता गाऱ्या गुऱ्याचं हेल्मेट घालून आलता बिर्याणी खायला. भैया बिर्याणी ना एकदम नातखोळा झालती. नात करती काय बिर्याणी खायला यावंच लागतं.